नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर आपल्या ग्रामर ए टू झेड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला ग्रामरचा टॉपिक आहे चेंज द डिग्रीमधील अतिशय महत्त्वाचा, सर्व परीक्षेमध्ये विचारला जाणारा टॉपिक म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. तर या सुपरलेटिव्ह डिग्रीचं आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह आणि कंपेअर डिग्री याच्यामध्ये आपल्याला बदल करण्यास सांगितलं जातं. एकतर पॉझिटिव्ह सांगतील किंवा कंपॅरेटिव्ह. तर आता या सुपरलेटिव्ह मधील डिग्रीमधील पहिला जो टाईप आहे तो आपण पाहणार आहोत. त्यामध्ये दोन टाईप येणार आहे, दोन प्रकारची वाक्य असतात. एक प्लेन सुपरलेटिव्ह डिग्री आणि दुसरा असणार आहे वन ऑफ द फ्रेज असलेली सुपरलेटिव्ह डिग्री. तर आज आपण पहिला त्यातला पॉइंट आपण शिकायचा आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री बनवणे. तर पहा विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय समजलं पाहिजे. सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर कशासाठी करतो आपण, तर सर्वात बेस्ट किंवा सर्वात चांगला, सर्वात जे काय अधिक सुपेरियर आहे ते सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. आता उदाहरणार्थ, आता सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायची कशी आपण, तर सुपरलेटिव्ह डिग्री ओळखणं आपल्याला फार महत्वाचं आहे. जसं पॉझिटिव्ह मध्ये कीवर्ड्स असतात ॲज, कंपॅरेटिव्ह मध्ये कीवर्ड असतोय दॅन, पण याच्यामध्ये काय असणार, कीवर्ड म्हणजे विशेषणाचं तिसरं रूप असणार ॲडजेक्टिव्ह 3. आता हे विशेषणाचे तिसरं रूप कसं बनवायचं असतंय, तर एक तर त्याला काय असणार आहे ईएसटी प्रत्यय असणार, किंवा त्याला काय असणार आहे मोस्ट हा अगोदर प्रत्यय असणार. हे असणार आहे सफिक्स आणि हे असणार आहे प्रेफिक्स. उदाहरणार्थ ईएसटी, उदाहरणार्थ कूल, कूलर, कूलेस्ट, ईएसटी प्रत्यय लागला. आणि मोस्ट कधी वापरायचं असतंय, तर ज्या विशेषणांना प्रत्यय लागलेला असतो त्याला आपल्याला काय करायचं आहे मोस्ट. उदाहरणार्थ डेंजरस हा शब्द आहे समजा, तर ह्याचं काय होणार मोर डेंजरस. हे याचं काय होणार तिसरं. जे डेंजरसला मोर जर अगोदर मोस्ट डेंजरस मोर लावला की दुसरं रूप होईल आणि मोस्ट लावला की तिसरं रूप होणार आहे. प्रत्येक कुठला लावायचा आहे मोस्ट, म्हणजे ॲडजेक्टिव्ह 3 असणार. आणखीन याचं एक वैशिष्ट्य काय असते, याच्या अगोदर नेहमी द हे उपपद, द हे आर्टिकल असते, हे उपद असते. तर आपल्याला तुम्हाला डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायचं म्हटलं की विशेषणाचं तिसरं रूप, त्याला एकतर ईएसटी प्रत्यय असणार किंवा त्याच्या विशेषणापूर्वी मोस्ट असणार आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. अतिशय सोपा भाग आहे, बऱ्याच मुलांना अवघड जाणारा हा भाग व अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त टेक्निक लक्षात ठेवायचं. हे टेक्निक लक्षात ठेवला तुमचं ग्रामरचं वाक्य कधी चुकणार नाही. तर पहा आता काय टेक्निक आहे याच्यामध्ये. एक्झाम्पल आपण एक घेऊया. बघा, हे एक्झाम्पल आपण घेतलंय बरोबर. भारतामध्ये क्रिकेट वेडे आपण भरपूर आहे. क्रिकेटचं वेळ सगळ्यांना आहे. त्यामुळे आपण धोनी जो आपला भारतीय कॅप्टन होता त्याच्यावरती एक्झाम्पल घेतलंय. MS धोनी वॉज द कूलेस्ट कॅप्टन ऑफ इंडिया, हे वाक्य आहे. आता आपल्याला पहिल्यांदा कीवर्ड सुपरलेटिव्ह डिग्रीचा कीवर्ड काय, ईएसटी प्रत्यय किंवा अगोदर मोस्ट असते. आता याच्यात बघा ईएसटी आलेला आहे बरोबर, आणि अगोदर त्याच्यात द एक असते, लक्षात ठेवायचं द कूलेस्ट. तुम्ही काय करायचं, पहिला सुपरलेटिव्ह डिग्री सगळ्यात महत्वाची आहे. 11वी 10वी 11वी 12वी इथं जास्त करून सुपरलेटिव्ह डिग्रीज विचारतात. मुलांचा गोंधळ होतोय, तो गोंधळ काही करायचा नाही. मी आता इथं टेक्निक सांगणार आहे. पहिल्यांदा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं तिसरं रूप शोधा. तिसरं रूप शोधला त्याला अंडरलाईन करायचं. मी सांगतोय त्या क्रिया करायच्या.
अंडरलाईन करून ठेवा. हा, तिसरं रूप शोधला. आता आपल्याला डिग्री कुठली करायची आहे? पॉझिटिव्ह डिग्री. बघा वाक्याचा अर्थ काय की एम एस धोनी हा भारतातील सर्वात म्हणजे शांत डोक्याचा कुलेष्ट कॅप्टन म्हणजे कप्तान होता. सगळ्यात शांत. बघा कधी तो जास्त मैदानावर चिडचिड करायचा नाही, त्यामुळे सगळ्यात शांत अशा स्वभावाचा हा कॅप्टन होता, असं वाक्य दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यासारखा कोणीही शांत नाहीच असा त्याचा अर्थ झाला. एम एस धोनी हाच सर्वात शांत कॅप्टन असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे सुपरलेटिव्ह काय असतंय तर तोच सर्वात चांगला, तोच सर्वात शांत अशा प्रकारे त्याच्यामध्ये अर्थ असतो. बघा चला आपण आता वाक्य करायचं आहे, पॉझिटिव्ह डिग्री करायची. काय करणार? पहिल्यांदा वाक्याची सुरुवात नो अदर या शब्दानं करायचं, कारण ह्याच्या ध्वनीपेक्षा दुसरा कोण शांत नाहीच आहे, त्यामुळं नो अदर. हा, पहिला सगळ्यात महत्वाचा शब्द काय घ्यायचा आहे? नो अदर. आता काय करायचं? तिसरं रूप आहे ना, त्याच्या पुढचा सगळा भाग लिहायचा. तिसरं रूप शोधलंय आपण, त्याच्या पुढचा भाग लिहायचा. त्याच्या पुढचा भाग काय आहे बघा? कॅप्टन ऑफ इंडिया. कॅप्टन ऑफ इंडिया झालं. दुसरा पॉइंट घेतला आपण, दुसरी स्टेप, तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग. त्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असते. बरीच मुलं हेच विसरतात, त्यामुळे वाक्याचा अर्थच होत नाही. त्यामुळे सहाय्यकारी क्रिया दुसराही नाही, ह्याला इथं 3 नंबरला घ्यायचा आहे. सहाय्यकारी क्रियापद कुठलं आलंय? वॉज. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे? हे जे तिसरं रूप आहे ना, त्याचं पहिलं रूप बनवून ऍज याच्या मध्ये लिहायचं. मग पहिलं रूप कसं बनवणार? EST प्रत्यय जो आहे ना लागलेला, हा काढून टाका, म्हणजे आपलं पहिलं रूप तयार झालं. म्हणजे काय होणार आहे? कोल. ते ऍज याच्या मध्ये लिहायचं. कुठं लिहायचं आहे? ऍज कोल. ऍज याच्या मध्ये लिहायचं. आणि शेवटी करता लिहायचा. करता कोण आहे? आपला फेमस MS धोनी. बघा आता आपलं वाक्य बरोबर झालं. नो अदर कॅप्टन ऑफ इंडिया वॉज ॲज कूल ॲज MS धोनी. म्हणजे MS धोनी इतका भारताचा कोणताही कॅप्टन शांत नव्हता. अर्थ तोच ठेवला नसेल का? परत एकदा सांगतोय, सगळ्यात महत्वाचं, पहिला तिसरं रूपला अंडरलाईन करा. वाक्य सुरुवात नो अदर या शब्दानं करा. तिसऱ्या रूपाच्या पुढचा सगळा भाग लिहायचा इथं आपण लिहून घेतो. त्याच्यानंतर काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद जनरली हेच येणार आहे, इथं जे असते ना तेच येते. त्यानंतर तिसऱ्या रूपाचं फक्त पहिल्या रूपामध्ये, कारण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय लागतंय आपल्याला? पहिलं रूप ॲज याच्या मध्ये. त्यामुळे ॲज याच्या मध्ये पहिलं रूप लिहिलं आणि शेवटी करता लिहिला. म्हणजे वाक्य झालं, नो अदर कॅप्टन ऑफ इंडिया वॉज ॲज कूल ॲज MS धोनी. आणखीन एक आपण एक्झाम्पल बघूया. बघा दुसरे एक आपण एक्झाम्पल घेऊया. हे एक्झाम्पल आहे, अमेरिका इज द मोस्ट पॉवरफुल कंट्री इन द वर्ल्ड. जगात आहे पण आपल्याला काय बरं घेऊया इन द वर्ल्ड. हे आपण वाक्य घेतलं, अमेरिका इज द मोस्ट पॉवरफुल कंट्री इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात ताकदवान आहे, बरोबर. सगळ्यांच्यावर बॉसिंग करते बघा अमेरिका. आता युद्ध त्यांच्यामुळे चालू झालंय आणि सगळ्यांना आपल्याला भोगायला लागायला लागले, बरोबर. बरं असो, आता आपल्याला काय करायचं आहे? कीवर्ड सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय असतंय? विशेषणाचं तिसरं रूप कसं असणार? EST प्रत्यय किंवा मोस्ट. आता दुसरा आपण घेते बघा, द मोस्ट आहे का इथं? द मोस्ट पॉवरफुल. FUL प्रत्यय लागलाय, विशेषणाला प्रत्यय लागला असेल ना त्याला पुढं EST लागत नाही, म्हणून अगोदर मोस्ट हे लावलेलं आहे. आता आपण काय करायचं? पहिला आपण तिसरं रूप शोधलं. कीवर्ड शोधायचा म्हणजे तिसरं रूप शोधायचं. तिसरं रूप शोधला. आता आपण पॉझिटिव्ह डिग्री करायची, बरोबर. काय करणार आहोत? पॉझिटिव्ह डिग्री. आता काय करायचं बघा पॉझिटिव्ह डिग्रीला? परत ह्या पॅटर्न प्रमाणे
काय करायचं आहे, या पॅटर्न प्रमाणे करायचं आहे. काय करूया आपण, पहिला सुरुवात वाक्याची नो अदर न करायची. सुरुवात नो अदर. मग तुम्हाला काय सांगितलंय, तिसऱ्या रूपाच्या पुढचा अंडरलाईन केलेला आहे, लगेच ओळखतंय. तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग घ्या. काय आहे, कंट्री इन द वर्ल्ड. मग काय करणार, सहाय्यकारी क्रियापद विसरायचं नाही. काय आहे, इज. बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता तिसरं रूप आहे ते ऍज याच्या मध्ये पहिलं रूप बनवून लिहायचं. म्हणजे काय होणार, ऍज पॉवरफुल. आता ह्याचं पहिलं रूप बनवताना बघा, द मोस्ट काढून टाका, पहिलं रूप तयार होते. इथं आपण EST आणि द कधी वापरायचं नाही, हे लक्षात घ्या. द कधी घ्यायचं नाही. मोस्ट काढून टाकला की पहिलं रूप तयार होत आहे. काय होणार, पॉवरफुल. बघा, ऍज पॉवरफुल ऍज, आणि मग करता लिहायचा कोण आहे, अमेरिका. म्हणजे आपलं वाक्य तयार झालं, नो अदर कंट्री इन द वर्ल्ड इज ऍज पॉवरफुल. बघा, ऍज पॉवरफुल ऍज अमेरिका. हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतंय, पॉझिटिव्ह डिग्री बनवायची असते. याच पद्धतीनं अजून एक एक्झाम्पल घेऊया. तिसरं बघा, बघा, क्रिकेट इज द बेस्ट गेम इन द वर्ल्ड. एक्झाम्पल बघा. आता ह्याच्यामध्ये कीवर्ड म्हणजे तिसरं रूप कुठलं आलंय, द बेस्ट. नेहमी लक्षात ठेवा, सहाय्यकारी क्रियापदानंतर इथं द असतंय, त्याच्या पुढेच तिसरं रूप असतंय. कुठलं आलंय, बेस्ट. कशाचं रूप आहे आपल्याला माहित आहे, कशाचं आहे, गुड, बेटर, बेस्ट. त्यामुळं बेस्ट हे तिसरं रूप आहे. आता आपण काय करायचं आहे, पॉझिटिव्ह डिग्री करणार आहोत. पॉझिटिव्ह डिग्री करणार आहे. सुरुवात आपण कशाने करायची, नो अदर. चला, नो अदर लिहिला. आता तुम्ही सांगायचं आहे काय लिहायला पाहिजे, याच्या पुढचा भाग काय आहे, गेम. नो अदर गेम इन द वर्ल्ड. परत सहाय्यकारी क्रियापद घ्या, कुठला आहे, इज. आणि मग ऍज याच्या मध्ये आता ह्याचं पहिलं रूप, बेस्टचं काय येणार आहे, पहिलं रूप गुड, ते ऍज याच्या मध्ये लिहायचं, ऍज गुड ऍज. आणि मग करता लिहायचं आहे शेवटी, कोण आहे, क्रिकेट. म्हणजे आपलं वाक्य तयार झालं, नो अदर गेम इन द वर्ल्ड इज ऍज गुड ऍज क्रिकेट. आता हा भाग झाला आपला पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीचं काय केलं आपण, पॉझिटिव्ह डिग्री केली. आता ह्याच्यावर आणि काय विचारलं जाऊ शकतंय, कंपॅरेटिव्ह डिग्री करा. बरोबर. आता हा भाग तुम्हाला समजला असेल. आता कंपॅरेटिव्ह डिग्री मी सांगतोय, ह्याच वाक्यांचं कंपॅरेटिव्ह डिग्री आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. बघा आता काय करायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री तर सगळ्यात सोपी, त्याच्यासारखं सोपं काहीच नाही. फक्त टेक्निक आणि टेक्निक लक्षात ठेवायचंय. बऱ्याच मुलांना ते फार अवघड जातंय, पण आपण तुम्हाला अतिशय जगात भारी, जगात सोपं, एवढ्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे. बघा आता काय करणार, कंपेअर डिग्री करताना सुद्धा तिसरं रूप कीवर्ड, तिसरं रूप याच्यात कुठला आहे, फुलेस्ट आहे. इथं कुठला आहे, मोस्ट पॉवरफुल आहे. इथं कुठला आहे, द बेस्ट. चला आता एकदम सोपं काय करायचं, ह्याच्यात म्हणजे जसं आपण पॉझिटिव्ह मध्ये तिकडला भाग इकडं, इकडला भाग तिकडं, असला काही प्रकार भानगड काही करायची नाही आहे. साधं सोपं, जसा कर्ता क्रियापद आहे तसंच लिहायचं. कंपेअर डिग्री करणार आहे बघा, फक्त दोन बदल, ओनली 2 चेंजेस. कर्ता क्रियापद आहे तसं, कोण आहे, MS धोनी, वॉज घेतला. फक्त बदल कुठं, तिसरं रूप शोधलाय ना, तिथंच बदल आहे, बाकी कुठेही बदल करायचे नाही. मी काय सांगतो बघा, आता इथं कुठलं रूप आहे आपलं, तिसरं रूप आहे, EST प्रत्यय लागलाय. बरोबर. फुलेस्ट. कंपेअर डिग्री मध्ये कुठलं रूप लागतंय, कंपेअर डिग्री मध्ये सेकंड फॉर्म, दुसरं रूप. मग दुसरं रूप बनवायचं पहिला याचं,
पहिला बदल काय होणार? पहिला बदल तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप करा. याचं दुसरं बनवायला तुम्हाला यायला पाहिजे. येत नसेल तर व्हिडिओ आपण एक अपलोड केलेला आहे, तो जावा बघा, म्हणजे तुमचं बेसिक परफेक्ट होईल. आता याचं तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप द घ्यायचं नाही, EST प्रत्यय म्हणल्यावर दुसरं रूप बनवताना ER लावायचं. इथं EST असलं की इथं ER लागणार. हा, मग काय होणार? कूलर. बघा, पहिला बदल आपण केला, फक्त पहिला बदल, तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप. आणि ह्याच्या पुढे काय लिहायचं? एक फ्रेज, दॅन एनी अदर लिहायचं. काय लिहायचं? दॅन एनी अदर. हा झाला दुसरा बदल. मी सांगितले फक्त दोनच बदल करायचं, बाकीचं जे आहे तिसऱ्या रूपाच्या पुढचं ते आहे तसं पुढे लिहून घ्यायचं. म्हणजे काय झालं? कॅप्टन ऑफ इंडिया. किती सोपं आहे सांगा? ह्याच्यासारखं सोपं काय आहे का? तिसरा रूप फक्त दुसरा रूप घेतला आणि ह्याच्या पुढे फक्त दॅन एनी अदर लिहायचं, झालं. ह्याच्यात काही बदल करायचा नाही बाकीचा, आपलं वाक्य तयार झालं. MS धोनी वॉज कूलर दॅन एनी अदर कॅप्टन ऑफ इंडिया. आता आपण ह्याचं पुढच्या वाक्याचं तसंच करायचं आहे. बघा, कम्पेअर डिग्री, कर्ता क्रियापद आहे, फक्त तिसरं रूप आहे ना, अंडरलाईन करायचं, विसरायचं नाही, म्हणजे बरोबर आपले वाक्य बरोबर येतात, चुकत नाही. बघा, अमेरिका. बघा, एकच मिनिट. अमेरिका इज. आता तुम्हाला काय सांगितलंय मी? तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप. आता म्हणा इथं मोस्ट आले, मोस्ट आलं की काय करायचं? मोस्टचं मोर करायचं. मोस्टचं काय करायचं आहे? मोर करायचं, मोर पॉवरफुल. बघा, तिसऱ्या रूपाचं आपण दुसरं रूप घेतलं, दुसरं रूप झालं की काय करायचं? याच्या पुढं कुठला शब्द सांगितलाय? फ्रेज द्यायचे आहे, दॅन एनी अदर. आणि मग ह्या तिसऱ्या रूपाच्या पुढचं जे काय असेल ते लिहून घ्यायचं आहे. म्हणजे काय ना? कंट्री इन द वर्ल्ड. म्हणजे बा, फक्त तिसऱ्या रूपाचा पहिला बदल केला, दुसरं रूप घेतलं आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे दॅन एनी अदर. बाकी डोकं काही लावायचं नाही. वाक्य झालं, अमेरिका इज मोर पॉवरफुल दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. आता लास्ट सेंटेन्स आहे इथं, कुठला आहे? तिसरं. याच्यामध्ये तिसरं रूप आलेलं आहे द बेस्ट. तुम्हाला याच्यात फक्त काय लागतंय डिग्रीमध्ये? तुम्हाला तिसऱ्या रूपाचं पहिलं रूप करायला यायला पाहिजे, दुसरं रूप करायला यायला पाहिजे. हे जर आलं तर हे बेसिक नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे. ते बेसिक नॉलेज तुम्हाला आलं की हे अवघड नाही. आता इथं आपण काय करणार आहे? तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप. बघा, पहिला, क्रिकेट इज द बेस्ट गेम. काय दिलंय? क्रिकेट इज द बेस्ट गेम इन द वर्ल्ड. चला, वाक्य कसं होईल? कम्पेअर डिग्री, कर्ता क्रियापद आहे तसं, फक्त बदल येतं. क्रिकेट इज तिसऱ्या रूपाचा दुसरं रूप. याची रूप काय आहे? गुड, बेटर, बेस्ट. मग दुसरं रूप काय येणार आहे? बेटर, बेटर. आणि याच्या पुढे काय लिहायचं आहे? फ्रेज, दॅन एनी अदर, दॅन एनी अदर. झालं आपलं वाक्य. मग या तिसऱ्या रूपाच्या पुढचं काय असेल ते लिहून घ्या. काय येणार? गेम इन द वर्ल्ड. तर पहा, क्रिकेट इज बेटर दॅन एनी अदर गेम इन द वर्ल्ड, असं आपलं वाक्य होईल. तर या पद्धतीनं सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री कशी बनवायचं हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं सांगितलंय. जर तुम्हाला समजलं असेल, जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामर शिकता येईल आणि तुमचं इंग्रजी अतिशय सुधरेल. तर मी या ठिकाणी
तुम्हाला एवढंच सांगून मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.